नमस्कार मित्रांनो, रोम रोम भाइयों, मी तुमचा एकनाथ गवळी दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी चाललोय पळसखेडा येथे मासे आणण्यासाठी। आम्ही शेलूत मध्ये आलेलो आहे। आता आम्ही इकडे चाललो। इकडे बघा, हे धरणावर जायचा रस्ता, इथं शेलूतच्या धरणावर इकडे। Five minutes later. हे बघा आमची गाडी। हे बघा दानापूर, खूप मोठं गाव आहे हे। इकडं बघा हॉटेल इथे, इकडं पण आपल्याला इकडं जाणं आहे सरळ। इकडं बघा गॅरेज आहे। आता आपण इकडं पुढे जाणार। आता भोकरदन लागन, त्याच्यानंतर रासनाबाद येईन, नंतर पळसखेडा येईन। आम्ही आता दानापूरमध्ये आलेलो आहे चहा पिण्यासाठी। हेलो फ्रेंड, चाय पी लो। इथे थांबलो होतो दानापूर मध्ये। हे बघा आमची गाडी, नवी गाडी आहे पिको, माशा वायासाठी स्पेशल। हे बघा याच्यात पण टपा आहे। बघा गाडी किती खूप भारी आहे। बघा मित्रांनो, हे माशाचे टप। आम्ही आलो आता भोकरदन मध्ये। इथं बघा शिवाजी महाराजची खूप मोठी मूर्ती आहे। आता इथून आता आपल्याला बर्फ टाकणं इथं भोकरदन मध्ये आल्याच्या नंतर। हे बघा मोठं बस स्टँड आहे इथं भोकरदन मध्ये। हे बघा शिवाजी महाराजची मूर्ती खूप मोठी आहे इथं। हे बघा इकडं बस स्टँड। आता इथून आपल्याला बर्फ घेणं आहे। आता काही बर्फ फेल दिसत, फैक्ट्री के मालक है इधर, तो काफी बर्फ है। इधर गाड़ियाँ लगाए वाला है कुल्फी के वास्ते। अभी किधर निकला? आप जा रहे पळसखेडा। इथं नाश्ता करायला इथं हॉटेलमध्ये। इथं शिरा पोहे एक नंबर भेटता। हे बघा हॉटेल, हे बघा आचारी इथले। इथं शिरा पोहे। सुबह सुबह भेंचो दो तुम लोग 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके चुत्तड़ फैला के ऐसे वीडियो बना रहे हो। बनत आहे एक नंबर हॉटेल। चला आपण आता नाश्ता करायला जाऊ। माझे काका आता गाडी चालवणं शिकताय। हे बघा माझे काका पहिल्यांदाच गाडी चालवत आहे। आज लगे त्यांच्याकडून गाडी कव्हर होती लगे। आता ते शिकले गाडी। आता ते त्यांचं आता त्यांची गाडी घेणार ते स्वतःची, आणि माल घेऊन एरंडोले जाणार। आम्हाला आता सोडून देणार ते। आता आम्ही हसनाबादच्या बस स्टँडवर आलेलो आहे। हे बघा हसनाबादचं बस स्टँड। आता इथून 10 किलोमीटर राहिलं पळसखेडा। इथं पुढं पूल आहे। पळसखेड्यामध्ये पोहोचलेलो आहे। आता इथून तळ्यावर जाऊ। तिथं आता शिकारी पण खवळत आहे। आम्हाला थोडा उशीर झाला आज जायला। आज लेट उठलो होतो 5 वाजायला। हे बघा धरण आलेलं आहे आता। किती मोठा खेकड्या पकडेला आहे। हे बघा इकडं मासे पण आहे मोठा मोठाल्या। सुपरनास ही आहे, ही बघा किती मोठी माशी आहे सुपरनस। 8 kg 8 kg ची भरण मित्रांनो। ती बघा किती मोठी आहे सुपरनस।
हे बघा जिलोबी. फायनली आमचा काटा करणं झाला. आता आम्ही चाललो घराकडे. आता गाडी पॅक झालेली आहे. आता आम्ही चाललो एरोंडोलला, धरणगाव. आपण दानापूरमध्ये पोहोचलेलो आहे. खलील बोला मासे दिलेले आहे इथे दानापूरमध्ये. जळगावमध्ये पोहोचलेलो आहे आजिम नानाच्या दुकानावर. इथं 20 किलो मासे दिलेले आहे. हे बघा आजिम नानाचं दुकान. 20 किलो मासे दिलेले आहे इथं जळगावमध्ये. फायनली आज एरोंडोलून घरी आलेलो आहे आपण. आता माझ्या मित्राच्या घरी आहे. आता आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. आज के लिए फिलहाल इतना ही.